नमस्कार, रोकठोक आपलं स्वागत प्रेक्षक. मी डॉक्टर उदय निरगुडकर. रिओ ऑलिम्पिकला आता जेमतेम 14-15 दिवस उरलेत. अशा वेळी कुस्तीच्या नीरज चोप्रानं तिथं पोलंडमध्ये सुरू असलेल्या अंडर 20 जागतिक भालाफेक स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली. आणि दुसरीकडे डोपिंग चाचणीत कुस्तीपटू नरसिंग यादव दोषी ठरला. साईमधला त्याचा रूम पार्टनर संदीप यादव तो देखील उत्तेजक द्रव्य चाचणीत अडकला. या धक्क्यानं अवघं क्रीडा विश्व ढवळून निघालं. आणि तिसरा धक्का बसला तो गोळाफेकपटू इंद्रजीत, तोही डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळला. त्यामुळे रिओ ऑलिम्पिक आधीच भारताची नाचक्की झाली आहे. ज्या नरसिंग यादवकडून भारताला ऑलिम्पिकमध्ये एका मेडलची अपेक्षा होती, हे स्वप्न खरोखर धुळीला मिळणार का? उद्या नाडाच्या ऑफिसात नरसिंग यादव प्रकरणाची सुनावणी होते. नरसिंग ऑलिम्पिकमध्ये एंट्री करणार की नाही हे उद्या ठरणार आहे. पण या निमित्तानं क्रीडा क्षेत्रातलं एक अत्यंत गलिच्छ राजकारण समोर येत आहे. ऑलिम्पिकला पात्र कोण ठरणार याच्यावरून सुशील कुमार विरुद्ध नरसिंग यादव असा वाद मध्यंतरी रंगला होता. आणि आता नरसिंग यादव डोपिंग प्रकरणानं त्यामागे काही काळबेरा आहे का असा संशय घेतला जातोय. सुशील कुमार विरुद्ध नरसिंग वादाची किनार या सगळ्या मागे आहे का, इकडेही अनेकांचं लक्ष वेधलं जात आहे. हे नेमकं सोनेपतमध्ये का घडतंय, त्यामुळे संशय वाढतोय का? आपल्या जेवणात कुणीतरी उत्तेजक द्रव्य मिसळली हा नरसिंगनं दावा केलाय, पण आपल्या दाव्याच्या पुष्टीसाठी त्यांनी काही पुरावे दिलेत का? आपण निर्दोष आहोत हा त्याचा दावा मान्य करायचा का? आणि तसं असेल तर यामागे नेमकं कोण आहे की नियमावर बोट ठेवून त्याला आम्ही बाद करायचं आणि एका खेळाडूचं आयुष्य बर्बाद करायचं? महाराष्ट्र विरुद्ध हरियाणा अशा छुप्या वादाचा नरसिंग बळी ठरतोय का? यामागे कट कारस्थान आहे असं रेसलिंग फेडरेशनला का वाटतंय? आतापर्यंत प्रामुख्यानं ॲथलेटिक्स किंवा वेट लिफ्टिंगमध्ये डोपिंगचा विषाणू आता कुस्तीला चित करतोय. नवे खेळाडू डोपिंगच्या आहारी का जात आहेत? खेळाडूंची मेहनत, गुणवत्तेचा विश्वास उडालाय का? बेन जॉन्सन, मारिया शारापोवा, आंद्रे अगॅसी, मार्टिना हिगिन्स आणि आपल्याकडचे अनेक खेळाडू या डोपिंगचे शिकार झाले. त्याबद्दल त्यांना शिक्षाही झाली. जगात फोफावलेला हा डोपिंगचा व्हायरस भारतीय क्रीडा विश्वाला पोखरतोय का? यामध्ये फार्मास्युटिकल कंपन्या किती दोषी आहेत? डोपिंगच्या वादामागं काही रॅकेट आहे का? कोणत्या कोणत्या निकषांवर बंदी घातली? बंदी घातलेल्या औषधांची पुरेशी माहिती क्रीडापटूंना नसते का? या सगळ्या डोपिंग वादाला नेमकं कोण जबाबदार आहे? आणि कुस्तीपटू नरसिंग यादव हा खरोखरच एका प्रचंड मोठ्या षडयंत्राची आणि राजकारणाची शिकार आहे का? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकठोक कार्यक्रमात डोपिंगची यादवी. डोपिंगची यादी सुरुवातीला पाहूया या विषयावरचा खास रिपोर्ट. कुस्तीपटू नरसिंग यादवचं डोपिंगमध्ये नाव आलं आणि ऑलिम्पिकपूर्वीच भारताला मोठा धक्का बसला. नरसिंग यादव विरुद्ध सुशील कुमार नाट्याचा पहिला अंक संपत नाही, तोच डोपिंगचा दुसरा अंक सुरू झाला. दिवसागणिक हे डोपिंग प्रकरण आणखीनच चिघळत चाललंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यात लक्ष घातलं असून या संदर्भात रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाकडून त्यांनी अहवाल मागवला. नरसिंगच्या बाबतीत कटकारस्थान झाल्याचं रेसलिंग फेडरेशनचं म्हणणं आहे. नरसिंग यादवचा रूम पार्टनर संदीप तुलसी यादव हाही डोपिंगमध्ये दोषी आढळला. त्यामुळे यामागे षडयंत्र असल्याची शक्यता वाढली. साजिश है और खेल से जुड़े हुए लोगों की ही साजिश है. सीबीआई जांच की मांग, बिल्कुल सीबीआई जांच की स्पष्ट मांग नरसिंग यादव ने भी की है. हम भी करेंगे, हम भी करते हैं. इसलिए करते हैं कि भविष्य में ऐसी घटना किसी खिलाड़ी के साथ न घटे. जोपर्यंत वाडा याबाबत निकाल देत नाही तोपर्यंत आपण यावर काहीच कारवाई करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी दिली आहे. की साजिश भी होगी, उसकी जांच के अंदर भी तो समय लगेगा ना, तो वो एक बाद की बात है. अभी हमारी सिर्फ इतनी सी बात है, जो रिपोर्ट्स आएंगी हम इंटरनेशनल कोड से बंधे हुए हैं, हम इंटरनेशनल वाडा से बंधे हुए हैं. हम अपने देश के अंदर हर चीज में ट्रांसपेरेंसी और ट्रू और फेयर स्पोर्ट चाहते हैं. तो इसीलिए जब तक हमारे हाथ में कुछ नहीं होगा इस मामले को आगे बढ़ाने से कोई फायदा नहीं होगा. आपल्या जेवणात काहीतरी मिसळण्यात आलं असा आरोप नरसिंग यादवनं केला आहे. साईमध्ये असा प्रकार घडला असेल तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. नरसिंह और तुलसी यादव के साथ हुआ है, वो दोनों रूममेट्स थे और उनके साथ में जो भी कुछ हुआ है 50% या 75% कह लो, ये लग रहा है कि ये सबोटाज है. तो उसके लिए तो सीबीआई इंक्वायरी होनी चाहिए और जितनी जल्दी हो सके होनी चाहिए. नहीं तो नरसिंह के 100% चांसेस हैं ही नहीं कि वो ओलंपिक में जा पाएगा, क्योंकि सब्सटेंस उसके बॉडी में पाया गया है और उस नाडा और वाडा के रूल के मुताबिक जिसके अंदर भी सब्सटेंस हो वो ओनस एथलीट पे जाता है और उसको नहीं भेज सकते. नहीं तो कंट्री को शेम अगर लेना है तो ही भेजें उसको.
तो कंट्री की शेम वाली बात है, तो वहां तो नहीं भेजेंगे और भेजना भी नहीं चाहिए ऐसे, जब तक कि सबोटाज का क्लियर प्रूफ ना हो। बातें बनाने से कुछ नहीं होगा। रिओ ऑलिम्पिकला अवघे काही दिवस शिल्लक असताना हे डोपिंग प्रकरण समोर आलंय. नरसिंग बरोबरच संदीप यादव आणि गोळाफेकपटू इंद्रजीतही डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळले. ऑलिम्पिक मेडलची स्वप्न पाहणाऱ्या भारताची छबी यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खराब झाली आहे. कुस्तीला लागलेलं डोपिंगचं हे ग्रहण दूर व्हायला हवं, त्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. डोपिंगची यादवी या विषयावरचा आपण हा रिपोर्ट पाहिलात आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेले आपल्या सोबत आहेत नरसिंग यादव यांचे बंधू विनोद यादव. विनोद जी, आपका इस प्रोग्राम में स्वागत. आपल्या बरोबर आहेत वीरेंद्र भांडारकर. वीरेंद्र भांडारकर हे संचालक आहेत स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडचे. सर, आपलंही स्वागत. आपल्या बरोबर आहेत माजी ऑलिम्पियन आणि कुस्तीपटू काका पवार. काका पवार आपल्याबरोबर पुण्यामधून या कार्यक्रमात सहभागी होतात. काका पवार, आपलं स्वागत. क्रीडा वैद्यक तज्ञ डॉक्टर धनंजय मोरे आपल्याबरोबर ठाण्याच्या आमच्या स्टुडिओमधून आहेत. धनंजय मोरे, आपल्या कार्यक्रमात स्वागत. आणि सुनंदन लेले, झी 24 तासचे विशेष क्रीडा प्रतिनिधी, थेट वेस्ट इंडिजमधून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. या सगळ्यांचं स्वागत. डोपिंगची यादवी या विषयाचे दोन भाग आहेत. त्यांचा जो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेतो तो आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो पहिला मुद्दा आहे, नरसिंग यादव डोपिंग षडयंत्राची शिकार आहे का? नरसिंग यादव डोपिंग षडयंत्राची शिकार आहे का? आपण पहिले जाऊया विनोद यादव यांच्याकडे. विनोद यादव हे नरसिंग यादव यांचे बंधू आहेत. विनोद जी, जब ये बात आपको पहले पता चली कि नरसिंग का नाम डोपिंग में आया है, आपकी पहली रिएक्शन क्या थी? ये बात सुन के तो मैं एकदम शॉक हो गया, क्योंकि आज तक मतलब नरसिंग का 10-12 साल का इंटरनेशनल करियर रहा है और करीब करीब ये नाड़ा जो है उसकी कम से कम 40 से 50 बार उसने उस टेस्ट की हुई है, लेकिन कभी भी इसमें पॉजिटिव उसका नहीं आया है. तो इसलिए मैं एकदम शॉक हो गया कि ऐसा अब क्यों हो गया. नरसिंह जी की रिएक्शन क्या थी जब उनको पता चला? नरसिंह की भी रिएक्शन एकदम मतलब वो तो एकदम हताश हो गया कि ऐसा क्यों हुआ मेरे साथ. ये तो मुझे एकदम से ऐसा, मैंने ना कुछ खाया है ना कुछ मैंने लिया है, फिर ये कैसे आ गया मेरे सैंपल में ये. अब क्या लगता है कि किसी षड्यंत्र के शिकार हैं, कोई उसके पीछे है, कोई एक साजिश है? अभी आपने देखा रिपोर्ट में बहुत सारे स्पोर्ट्स अथॉरिटी ने इसके ऊपर बोला है कि ये एक साजिश वाली बात है. आपको क्या लगता है? सर, ये 100% साजिश है, क्योंकि ये इस ऐसे सामने आती है कि उनके जो रूम पार्टनर है संदीप यादव, उनको तो ना कोई कंपटीशन खेलना था ना कुछ था. मतलब ये दोनों रूम पार्टनर थे, ये दोनों एक रूम में रहते हैं, साथ में खाते हैं, साथ में रहते हैं. तो जो चीज़ संदीप ने खाया है वो चीज़ नरसिंह ने खाया है. तो इसलिए मतलब दोनों के साथ एकदम मतलब बहुत बड़ी साजिश हुई है और फंसाया गया है. इसमें फंसाया गया है. और ये फंसाए जाने की जो साजिश है, इसका केंद्र बिंदु क्या सोनीपत है? 100% सर सोनीपत है. सोनीपत आहे. आपल्याबरोबर वीरेंद्र भांडारकर आहेत. वीरेंद्र भांडारकर, नरसिंग यादवनं आपल्या जेवणात काहीतरी मिसळल्याची तक्रार रेसलिंग फेडरेशनकडे केली. यावर साईची भूमिका, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाची भूमिका काय आहे? जिथे सुद्धा आमचे जे नॅशनल कोचिंग कॅम्प चालतात, तिथे जे मॉनिटरिंग, सुपरविजन, ज्या व्यवस्था कॅम्पसाठी लागतात, त्याचा पूर्ण जिम्मेदारी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियावर राहते. पण आता असं आहे की नर्सिंगचं म्हणणं हे आहे की त्याच्या जेवणात काही मिसळला गेला किंवा म्हणजे प्रोटीन सप्लिमेंट तो घेत होता, त्याच्यामध्ये काही ना काही कोणी ना कोणी त्याला षडयंत्र करून त्याच्यामध्ये काही मिसळलं. तर डेफिनेटली कुठे ना कुठे असं प्रकरण झालं की ज्यांनी त्याचे जे चान्सेस होते ऑलिम्पिकला जायचे तिथे सॅबोटेज झालं आहे. तर ही जोपर्यंत त्याच्यामध्ये आपण त्या प्रकरणाची पूर्ण चौकशी नाही करू शकत, तोपर्यंत आपल्याला कोण ॲक्च्युली गुन्हेगार आहे, कोण तिथे ज्या माणसाने ते केलं आहे, कोणाच्या म्हणण्यावर केलं आहे, त्या प्रोसिजरमध्ये कुठे काही ना काही लूप होल्स होते, ते पाहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की हा फक्त महाराष्ट्राचा किंवा कुस्तीचा किंवा मग हा भारताचा पूर्ण प्रश्न आला आहे की एक हाच तर खरा सवाल आहे. सगळ्यात मोठा त्याचा जो रूममेट आहे, त्या रूममेटचा विनोदजी कह रहे थे की त्याचा काही संबंधच नाही आहे. तो किती खेळणार पण नव्हता, तो ऑलिम्पिकला जाणार पण नव्हता, पण त्याच्या जेवणातही आढळलं. याचा अर्थ त्या दोघांच्याही जेवणात कुठेतरी हे मिक्स केलं गेलं. याची काय जबाबदारी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया घेणार आहे?
नाही, आता स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया तुम्हाला माहीतच आहे की एक प्रीमियर इन्स्टिट्यूट आहे. स्पोर्ट्सला प्रमोट करण्याची त्यांची जिम्मेदारी असते आणि डेफिनेटली त्याच्यामध्ये या प्रकरणात त्यांनी आता आमच्या हेड ऑफिसने त्याच्यामध्ये लक्ष घातलंच असेल आणि याच्यावर काही ना काही फॅक्ट फाइंडिंग इन्क्वायरी सुरू झाली असेल आणि त्या फॅक्ट फाइंडिंग इन्क्वायरीमध्ये मग जेव्हा आपल्याला माहीत होईल की कोण ॲक्च्युअली अॅक्युज्ड आहे, कोणी त्याला त्या माणसाला असं करणं भाग पाडलं आहे, काय प्रेशर त्याच्यावर होतं. आता त्याच्यामध्ये खूप सारे हे बा डेफिनेटली इट्स ए वॉर बिटवीन द हरियाणा अँड महाराष्ट्र. डेफिनेटली हे एकदम क्लिअर आहे. म्हणजे आपण थेट सांगताय की हे वॉर आहे हरियाणा आणि महाराष्ट्राचं. म्हणजे याच मुद्द्यावर एक क्षणभर मी आपल्याला थांबवतो. जगमल सिंह नरेंद्र सिंह यादव के प्रशिक्षक है. नरेंद्र सिंह यादव के प्रशिक्षक है. जगमल सिंह हमारे साथ हैं सोनपत हरियाणा से. जगमल सिंह जी, आपका इस प्रोग्राम में स्वागत. अभी अभी यहाँ पे एक बात कही गई कि नरसिंह यादव एक षड्यंत्र के शिकार है और इस षड्यंत्र के पीछे महाराष्ट्र और हरियाणा का जो इसमें मुकाबला होते जा रहा है उसके बदले ये हो रहा है. आपकी क्या राय है, आपके क्या विचार हैं? ऐसे है जी, ये कोई हरियाणा और महाराष्ट्र का किसी प्रकार से कोई पॉलिटिक्स नहीं है. ये पहलवानों का है. इसमें हरियाणा और पंजाब की बात नहीं है. ये हरियाणा महाराष्ट्र की, ये महाराष्ट्र का बच्चा है लेकिन हरियाणा में कैंप लगा हुआ है. ये इतना जरूर बता रहा हूँ कि इसके साथ साजिश हुई है और साजिश के तहत ही ये डॉग में फंसाया गया है. इसके खाने में भी एक बार जो जैसे खाना रसोई में बना रहे थे, कोई डाल के बच्चा भाग गया लेकिन पकड़ में नहीं आया था उस टाइम. और जो इसका जैसे किसी न किसी ड्रिंक में या इसके खाने में या इसके प्रोटीन में मिलाया गया है, ये 100% है. मैं दावा करता हूँ ये पहलवान बहुत शरीफ पहलवान है और इतना इसका जो ट्रैक रिकॉर्ड है इसका पीछे का कम से कम 50-60 बार इसने डॉग दिया है, कभी फेल नहीं हुआ है. और देश को बड़ी उम्मीदें हैं. ये अच्छा पहलवान है, ये देश का मेडल लाए. बाकी बात हरियाणा की और महाराष्ट्र की नहीं है ये कि किसी प्रकार से आप इसकी लड़ाई हो. जगमल सिंह जी, आपने अभी कहा कि ये महाराष्ट्र और हरियाणा की बात नहीं है, ये पहलवानों के बीच की बात है. तो इसके पीछे कौन पहलवान है जो ऐसी घिनौनी हरकत कर सकता है, जो ऐसी साजिश कर सकता है, जो इस षड्यंत्र को एक जाल में फंसा के नरसिंह यादव को एक शिकार बना रहा है? कौन है इसके पीछे? देखो जी, कौन सिरफिरा है उसका अभी तक तो मतलब वो पकड़ में नहीं आया. लेकिन एक लड़का था जो किचन में जब नरसिंह का खाना बना रहे थे, वो लड़का कुछ डाल के गया और उसको आज शायद हमारे लड़कों ने पकड़ा है. शायद आज मेरे उसमें नहीं आया, बच्चे बाहर गए हैं दिल्ली, नरसिंह वगैरह. लेकिन एक लड़का जो हमारे बच्चों की खाने में डाल के भाग रहा था, उसको हमारे एक स्टूडेंट ने पकड़ने की कोशिश करी लेकिन भाग गया. लेकिन जो बच्चा हमारे खाने में डाल सकता है वो प्रोटीन में भी दरवाजा खोल के, दरवाजे में चाबी दूसरी बना के अंदर जाके रूम में भी डाल सकता है. तो ऐसा कोई षड्यंत्र जरूर है, किसी न किसी ने कराया है या किसी ने फिरे ने खुद किया है, ये अभी तक पता नहीं लगा. लेकिन देश की जनता चाहती है कि नरसिंह एक बहुत अच्छा पहलवान है, उसको न्याय मिले. और कल इसकी लास्ट एक डिसीजन है और मुझे लगता है कि हमारे फेवर में जज वगैरह जो हम उनको सबूत देंगे कि ऐसे करके पहले भी हमारे खाने में डालने की कई बार कोशिश करी है. हो सकता है किसी ने नरसिंह के रूम में जाके दूसरी चाबी बनवा के और रूम खोल के नरसिंह के प्रोटीन में डाल दिया हो. तो ऐसा हमारा है कि नरसिंह को साजिश के तहत बताया गया है. एक आखिरी सवाल आपसे, इसके लिए आप किसको जिम्मेदार ठहराएंगे? स्पोर्ट्स अथॉरिटी का कोई रोल है कि नहीं इसमें? क्या इसी पहलवान के लॉबी को आप दोषी ठहराएंगे? और आपकी सरकार से क्या मांग है, क्योंकि बात अब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी तक पहुंची है, क्या लगता है आपकी क्या मांग है उनसे? देखो जी, दोषी को जब तक मैं कोई पकड़ा नहीं जाएगा तब तक उसको दोषी नहीं ठहरा सकता. किसी को बेकसूर को किसी का नाम ना लिया जाए, लेकिन दोषी तो वही पाया जाएगा जिस फिरे ने ये काम किया है. और उसको पकड़ने की पूरी जो हमने जाल बिछा दिया है. और आज या तो पकड़ा गया होगा, मेरे स्टूडेंट से बात नहीं हुई, और या कल तक उसको हम पकड़ लेंगे. धन्यवाद इस चर्चा में शामिल होने के लिए. आपल्या सोबत डॉक्टर धनंजय मोरे. डॉक्टर धनंजय मोरे, खेळाडूला माहीत नसतं का की कोणत्या प्रकारच्या औषधांवर बंदी आहे आणि कोणत्या प्रकारची औषधं घेतलेली चालतील? काय सांगाल?
माझ्या मते ही जबाबदारी कोणा एकाची नाही आहे. इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी दरवर्षी साधारण जानेवारी महिन्यामध्ये ज्या पदार्थांवर बंदी आहे अशा पदार्थांची एक यादी त्यांच्या वेबसाईट पातळीवर खेळण्याची इच्छा ठेवतोय किंवा तयारी करतोय. या प्रत्येकाला या सगळ्या पदार्थांच्या यादीची संपूर्ण कल्पना असणं आवश्यक आहे. अर्थात याच्यात सगळ्यात पहिली जबाबदारी ही होते की जे कोच किंवा ट्रेनर आहेत त्यांना मुळात याची माहिती आहे का, आणि त्यानंतर खेळाडूला ही जबाबदारी झटकून कधीही चालणार नाही, कारण त्याला स्वतः व्यक्तिगतरित्या हे सगळं ज्ञान किंवा कुठल्या कुठल्या पदार्थांवर बंदी आहे आणि हे पदार्थ चुकूनही आपल्या शरीरात येणार नाहीत याची काळजी घेणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे ही सगळी यादी वेबसाईटवरती दरवर्षी अपडेट होत असते, कारण जी काही औषधं आज चाचणीत सापडत नाहीत त्यावर रिसर्च करून चाचणीत न सापडली जाणारी औषधं कायम शोधली जातात आणि त्यामुळे दरवर्षी काही औषधांची त्याच्यामध्ये भर पडत राहते. याच्यामध्ये मला वाटतं सगळ्यांची जबाबदारी राहील, खेळाडू, त्यांचे कोच. बरोबर. मला तुम्हाला एक प्रश्न डॉक्टर मोरे, नरसिंग यादवच्या बाबतीत जे उत्तेजक सापडलं ते 1980च्या काळात वापरण्यात येणारं ड्रग होतं, जे आता तसं पाहिलं तर आउट ऑफ स्टॉक किंवा आउट ऑफ मार्केट आहे. मग या सगळ्या मागे एक षड्यंत्र आहे असं नाही का वाटत आपल्याला की नरसिंग यादव ज्याची 40-40 आता विनोदजी सांगत होते 30-30 40-40 पार जिसका टेस्ट निगेटिव्ह आता आहे आणि त्याची आत्ता टेस्ट सोनीपतमध्ये पॉझिटिव्ह येते, त्याच्या रूममेटची पॉझिटिव्ह येते, या सगळ्या मागे एक षड्यंत्र नाही का? मग हे 80 सालचं ड्रग आत्ता कसं आलं? प्रश्नाच्या पहिल्या भागाचं उत्तर हे की 80 साली ते ड्रग असलं तरी आजही हे ड्रग सर्रास वापरलं जातं. स्टिरॉइड्समध्ये प्रामुख्याने 2 प्रकार येतात. एक इंजेक्टेबल असतं की जे इंजेक्शनमधून शरीरामध्ये घ्यावं लागतं आणि दुसरे काही स्टिरॉइड्स आहेत जे तोंडातून ओरल घेतल्यानंतर काम करतात. आता जी स्टिरॉइड्स तोंडावाटे घेतली जातात ती आजही सर्रास वापरली जात आहेत इतर अन्य क्षेत्रात जिथे ताकदीचा वापर केला जातो. त्यामुळे एखादं औषध जुनं आहे म्हणून ते वापरता येणार नाही किंवा एखादा खेळाडू वापरत नसेल असं म्हणणं चुकीचं होईल. प्रामुख्याने खेळाडू औषध कुठलं वापरायचं हे एका निकषावर ठरवतात की ते डोप टेस्टिंगमध्ये पकडलं जाऊ नये म्हणून, आणि म्हणूनच जी जुनी झालेली औषधं आहेत ते आता पकडण्याच्या काही टेस्ट हे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या अक्रेडिटेड लॅब्सने डेव्हलप केल्यामुळे मग ती जुनी औषधं वापरणं बंद होतं. आता दुसरा जो भाग आहे तुमच्या प्रश्नाचा, तर याच्यामध्ये एखाद्या खेळाडूच्या खाण्यापिण्यामध्ये असं ओरल स्टिरॉइड मिसळणं हे अगदी सहज शक्य आहे आणि त्यामुळे त्या खेळाडूने त्याच्या कोचने किंवा तिथे जो कॅम्प करतोय किंवा प्रशिक्षण घेतोय तिथे डोळ्यात तेल घालून सतत लक्ष ठेवणं हा एक मार्ग आहे. कारण ओरल स्टिरॉइडची पावडर करून ती खाण्यापिण्यात किंवा त्याच्या प्रोटीन सप्लिमेंटमध्ये टाकणं मिसळणं हे अत्यंत सोपं काम आहे. जसं त्यांच्या भावांनी सांगितलं की कोणी रूम उघडून करू शकतो किंवा बरेच वेळा कॅम्पमध्ये एक रूम बरेच जण शेअर करतात, त्याच्यामुळे इतर कुठला खेळाडू हे कृत्य करू शकतो. या बाबतीत काय झालं आणि काय नाही ह्यावर मी काही करू शकणार नाही, पण ही शक्यता अगदी शक्य. मला डॉक्टर धनंजय मोरे, डोपिंग याचा नेमका खेळाडूला काय फायदा होतो? एखादं उत्तेजक द्रव्य घेतल्यानंतर नेमकं काय होतं? त्याचा परफॉर्मन्स वाढतो, परंतु याचबरोबर खेळाडूला आणि त्याहीपेक्षा खेळात सहभागी होण्याच्या निकषांना, पात्रतेला आंतरराष्ट्रीय पातळीवर काय धोके आहेत? सगळ्यात पहिला भाग मला वाटतं आपण हा पाहूया की इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी किंवा जागतिक स्तरावर ज्या क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात त्यामध्ये या औषधांचा वापर करायला मनाई काय, याच्यामध्ये 3 निकषांवर हे पदार्थ बंदी घातलेले म्हणून घोषित केले जातात. पहिला म्हणजे सगळ्यात पहिला क्रायटेरिया जो आहे की असे पदार्थ घेतल्यामुळे तुमच्या कामगिरीमध्ये सुधारणा व्हायला पाहिजे, ज्याला आपण परफॉर्मन्स एन्हान्सिंग सबस्टन्स किंवा परफॉर्मन्स एन्हान्सिंग ड्रग असं म्हणतो. दुसरा निकष असा आहे बंदी घालण्याकरता की अशा पदार्थांचं सेवन केल्यामुळे खेळाडूच्या शरीरावर आणि त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. आणि तिसरा जो आहे तो म्हणजे याच्यामध्ये खेळाचा आत्मा मारला जातो, ज्याला आपण स्पिरिट ऑफ स्पोर्ट असं म्हणतो. ह्या तिन्ही निकषांवर जे काही पदार्थ बसतात त्यांना हे बहिष्कृत किंवा बॅन म्हणून घोषित केलं जातं. एक सत्य जे आहे की खेळाडू एवढा मोठा धोका पत्करून आरोग्यासाठी स्वतः डोप टेस्टिंगमध्ये पकडले जाण्याचा किंवा इतर मेडल काढून घेण्यात जाण्याचे जे पूर्वी आपण काही उदाहरणं दिलीत, हा एवढा धोका का पत्करतात याचं एक सरळ सोट उत्तर म्हणजे या सगळ्या पदार्थांमुळे खेळाडूंची ताकद, स्टॅमिना आणि सराव करण्याची क्षमता प्रचंड प्रमाणात वाढते. आणि आज आपल्याला सगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये जे परफॉर्मन्सेस दिसत आहेत हे नॉर्मल मानवी शरीराच्या क्षमते पलीकडचे परफॉर्मन्सेस आहेत आणि अशा कुठल्या ना कुठल्या औषधांची मदत घेतल्याशिवाय हे असे परफॉर्मन्स दाखवणं नॉर्मल माणसाला अशक्य कोटीतली गोष्ट आहे आणि म्हणूनच सगळे खेळाडू याचा वापर करतात. आता जे पकडले जातात ते पॉझिटिव्ह म्हणून येतात, पण त्याचा अर्थ बाकीचे जे जिंकतायत किंवा पॉझिटिव्ह मिळत नाही आहेत ते घेत नाही आहेत असा अर्थ नाही आहे.
आणि म्हणूनच आता इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने एक निर्णय घेतलेला आहे की पुढची 12 वर्ष तुमचे सॅम्पल हे प्रिझर्व केले जातील आणि जशा जशा टेस्ट पुढे डेव्हलप होत जातील तसं तसं तुमचं सॅम्पल हे वारंवार टेस्ट केलं जाईल. म्हणजे आज जरी तुम्ही मोकळे सुटलात तरी 4 वर्षाने किंवा 8 वर्षाने कदाचित तुम्ही काय घेतलं होतं याचा तपास लागून नंतरही तुमचं मेडल काढून घेतलं जाऊ शकतं. डॉक्टर मोरे, याचा आणि अर्थ हा जो सगळा प्रकार आहे हा चोर पोलीस पकडता येत नाही अशा प्रकारचं डोपिंग करणं ही एक कला झाली आहे का? म्हणजे औषधं तर सगळेच जण घेतात कला परफॉर्मन्स आणि- एनहान्स हो. करण्यासाठी. काय सांगाल? हो नक्कीच. म्हणजे कला म्हणण्यापेक्षा आपण म्हणू याच्या मागे एक शास्त्र आहे. बहुतेक विकसित देशांमध्ये खेळाडू याकरता त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची मदत घेतात. ते स्वतःवर वारंवार प्रयोग करून वेगवेगळे औषधं घेऊन आपण किती आधी स्पर्धेच्या ही औषधं घेणं बंद केलं तर डोप टेस्टिंगमध्ये आपण निगेटिव्ह येऊ ह्याचा अंदाज घेतात आणि त्यानुसार मग ते स्वतःचं वेळापत्रक ठरवतात. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा झाला की या बाकी सगळ्या देशांमध्ये या सगळ्या ॲनाबॉलिक स्टिरॉइड्सवर प्रचंड प्रमाणात रिसर्च चालतो आणि कायम वेगवेगळे शास्त्रज्ञ याच्यातून तुम्हाला सुटण्याकरता नवीन नवीन कुठली ज्याला डिझायनर स्टिरॉइड्स असंही काही भाषांमध्ये काही ह्याच्यात म्हटलं जातं. तर ही डिझायनर स्टिरॉइड्स डेव्हलप केली जातात की ज्या योगे तुम्ही जनरली त्यावेळेला ज्या टेस्ट घेतल्या जातात त्याच्यात तुम्ही पकडले न जाता तुम्ही निगेटिव्ह येऊ शकता. पण त्या औषधांचा पत्ता नंतर ऑलिम्पिक कमिटीला लागल्यानंतर पुन्हा ती औषधं बॅन म्हणून घोषित केली जातात. त्यामुळे मी मगाशी म्हणालो तसं हा चोर पोलिसांचा खेळ आहे. हे चोऱ्या होतच राहणार, पोलीस त्याच्या मागे राहणार आणि हा खेळ मला वाटतं जोपर्यंत आता तरी मॉडर्न स्पोर्ट्सचं जर स्वरूप बघितलं तर हा खेळ थांबवणं अतिशय कठीण आहे. आपल्याबरोबर काका पवार आहेत. काका पवार हे माजी ऑलिम्पियन आहेत. काका पवार, आत्ता विनोद यादव, नरसिंगचे बंधू विनोद यादव यांनी स्पष्टपणे सांगितलं की हरियाणा आणि महाराष्ट्र याच्यामधला वाद मल्लांचं षडयंत्र आहे आणि त्याचा शिकार म्हणून आपला नरसिंग आपल्या समोर येतोय. 1996 मला आठवतं 1996च्या ऑलिम्पिकमध्ये देखील असाच काहीचा प्रकार आपल्या बाबतीत देखील घडला होता. काय सांगाल आपण या महाराष्ट्र हरियाणा आणि त्यातल्या मल्लांच्या वादाबद्दल? काका पवार, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? काका पवार यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही. काही क्षणात तो पुन्हा पोहोचेल तेव्हा मी त्यांना हाच प्रश्न विचारला नाही. मी जातोय सुनंदन लेले यांच्याकडे. सुनंदन लेले, अशा प्रकारची एक मोठी घटना, सुनंदनजी माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? व्यवस्थित येतोय. सुनंदनजी, अशा प्रकारची एक मोठी घटना घडली आणि आपण डोपिंगमध्ये अत्यंत अनपेक्षितरित्या अनएक्सपेक्टेडली पकडला गेल्यानंतर नरसिंगची आत्ताची मानसिकता काय असेल? एका खेळाडूसाठी किती मोठा धोका असेल? त्यांचे बंधू इथे बसलेत, त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा मला तो तणाव आणि ती एक प्रकारची हताशा आणि निराशा त्यांच्या तोंडावर आत्ता सुद्धा दिसते. नरसिंग यादवची आत्ताची अवस्था काय असेल असं वाटतं? डॉक्टर, मला वर्णन असं करावं असं वाटतं की एका एकलव्याचा अंगठा काढून घेतलाय अशी ही अवस्था आहे. फार भयानक अवस्था आहे आणि विन ॲट ऑल कॉस्ट किंवा कुठल्याही पद्धतीने कुरघोडी करण्यासाठीचा हा प्रयत्न हा निंदनीय नाहीये, हा भीतीदायक होत चाललेला आहे. त्याचं कारण एक खेळाडू जो असतो तो तन मन घाम नाही, डॉक्टर रक्त गाळत असतो, तेव्हा त्याला या लेवलला पोचता येतं. नरसिंग यादवला बरोबर 1 महिन्यापूर्वी मी पुण्यात भेटलो होतो. ऑलिम्पिकला जायच्या तो तयारीत होता. दत्तू भोकनळ आणि त्याची भेट झालेली होती आणि ऑलिम्पिकला जाण्यासाठी ते उत्सुक होते. एक खेळाडू ऑलिम्पिकसाठी 4 वर्ष मेहनत करत असतो आणि 4 वर्षानंतर त्याला ही संधी मिळत असते आणि त्या संधीच्या वेळेला त्याच्या पाठीवरती असा वार केला जावा याच्यासारखी हॉरिबल गोष्ट नाही. ही भीतीदायक गोष्ट मी अशा करता म्हणतोय की मी गेलो नाही तर मी तुला जाऊन देणार नाही. मला सुशील कुमारवर कुठलाही आरोप करायचा नाहीये. तो महान खेळाडू आहे आणि तो असं करणार नाही ही खरोखर माझी इच्छा आहे किंवा माझा विश्वास आहे. परंतु दुसरे जे लोक असतात, कित्येक वेळेला जळाऊ लाकडाच्या वखारी म्हणतो आम्ही, की नरसिंग यादवची प्रगती बघून त्याच्या मित्रांपैकी कुणीतरी याच्यात अडकलं जाऊ शकतं. म्हणून ही डॉक्टर अत्यंत भयानक गोष्ट आहे. नरसिंगला आत्ता सांभाळलं पाहिजे. त्याची निराशा कुठं ना कुठं तरी बाहेर काढली पाहिजे. त्याला ओरडू देत, त्याला रडू देत, त्याला शिव्या घालू देत, परंतु त्याला मोकळं होऊ देत. त्याचं कारण जर का खेळाडूच्या मानसिकतेवरती असा परिणाम झाला तर खरोखर किती वाईट गोष्ट आहे. मी जसं अगोदर म्हणलं, 4 वर्ष मेहनत केल्यानंतर जर का पदरी ही निराशा पडत असेल तर ती कोणाच्याही पदरी पडू नये. कोणाच्याही पदरी पडू दे. आपल्यासोबत माजी ऑलिम्पियन काका पवार आहेत, त्यांच्याशी आपला संपर्क पुन्हा झालेला आहे. काका पवार, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? काका पवार,
काका पवार, इथे हरियाणा आणि महाराष्ट्रातलं याच्यामधल्या मल्लांमधला छुपा वाद या सगळ्या नर्सिंगच्या षडयंत्राच्या मागे आहे असं बोललं जात आहे. सोनपत या वादग्रस्त जागेचा देखील उल्लेख वीरेंद्र भांडारकर यांनी केला. त्यांचे बंधू विनोद यादव आणि जगमान सिंग यांनी तर थेटपणे तिथल्या मल्लांवरचा आरोप केलेला आहे. आपला काय अनुभव आहे? 1996 साली ऑलिम्पिकच्या वेळेला, निवडीच्या वेळेला, त्याच्या नंतरच्या काळामध्ये आपल्यालाही असाच अनुभव आला होता आणि या वादाबद्दल आपण काय सांगाल? म्हणजे खरोखर आज स्वागताला मान आज आपल्या महाराष्ट्रावर पडलेली आहे. आणि इतका मुलगा आज तो म्हणजे त्यांनी सांगितलं आता जे बोलले क्रिकेटचे ते आपले हे इतकं 4 वर्ष म्हणजे जीवाचं रान करतात आणि त्या ऑलिम्पिक खेळण्यासाठी म्हणजे 1 वर्ष झालं त्या मुलाला आज वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये घेऊन ब्रॉन्झ पदक आणि क्वालिफाय करून आता घेण्याचा प्रश्नच येत नाही. पण त्याच्यावर इतकं षडयंत्र रचलं असेल त्याच्या पाठीराख्यांची. मी म्हणतो की आता ही 5 जणांचाच कॅम्प होता. त्या 5 जणांच्या कॅम्पमध्ये कोच आहेत, चीफ कोच आहे, सर्व बाकीचे कोच आहेत. ह्यांनी त्याच्यावर नजर ठेवून की ही कोण येतो, ह्या कॉम्प्लेक्समध्ये काय येतो, कशासाठी येतो, ह्या कॉम्प्लेक्सवर नजर ठेवायलाच पाहिजे होती. आज ह्या मुलावर एवढा अन्याय व्हायचा म्हणजे आज खरोखर ते आज म्हणजे आपण आज बसलो, आम्हाला सुद्धा आज महाराष्ट्रात तमाम आज खेळाडू पैलवान सुद्धा आज असे वाटते की त्यांना आमचा एक पैलवान का राहतो आणि कशासाठी. हरियाणा तुम्ही म्हणता ते बरोबर, एक पैलवानाची दृष्टिकोन असते की खेळण्याचं. आपण आज हरियाणा महाराष्ट्र म्हणतो, पण ते जे आता बोलले की खरोखर एक सुशील म्हणजे एवढा मोठा प्लेअर आहे, आज देशाचा एक सिल्वर मेडलिस्ट आहे, हा पैलवान करू शकत नाही. त्याच्या जे पाठीमागं कोण असणार असेल, त्यांनी जे कृत्य केलेलं असेल ते आता सकाळी मी टी व्हीवर बघत होतो की आमचा नरसिंग यादव म्हणतो होता की सीबीआयची चौकशी लावजीपर्यंत आमचा आज पैलवान 5 मला वाटतं 3 तारखेपासून ऑलिम्पिक चालू आहे. त्याच्यामध्ये आपणाला आज किती आपण आज म्हणजे दुर्दैव महाराष्ट्राचं म्हणायचं म्हणजे आपण आज संकाल तरी महाराष्ट्रावर आले आणि अख्ख्या देशाची. आज मला असं बी ऐकण्यात आलं की आज नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्यांनी आज चौकशी मागवली. पण चौकशी मागवली त्याचं काय आहे, त्याचं दृष्टिकोन, त्याचं का तुरंत त्याचं ब्लेडिंग घेऊन त्याचं आजच्या आज त्याला काय त्याचं आहे का नाही खरं त्याचं ती चौकशी करणं गरजेचं आहे. जो माणसाने ती काय केलं असेल त्याला धरणं गरजेचं आहे आणि त्याला जेलमध्ये टाकणं गरजेचं आहे. आता सर्व म्हणते साईचं तर कॉम्प्लेक्स आहे एवढं मोठं तिथं. आणि आपणाला आज माहिती होतं, आज त्याचं कोच जे बोलते जगमाल सिंग, तुम्ही तिथं होता ना, तुमचा एक पैलवान आहे तिथं, तुम्ही रात्र दिवस त्यांनी आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं की तेल टाकून डोळ्यात बसावं लागलं असतं तर ती गरज होती. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं कॉम्प्लेक्स आहे, आपणाला तिथं जायची काय गरज होती. त्यांनी तर म्हणलं असतं की महाराष्ट्रात इथं कॅम्प लावा तरी चाललं असतं ना. आज आपणाला म्हणजे सुदैवाने आज आपला पैलवान ऑलिम्पिकला गेला असेल तिथंच आज सर्वांचं हरियाणा. काका पवार अगदी बरोबर आहे. या सगळ्या वादामागं महाराष्ट्र आणि हरियाणा यांच्यामधल्या मल्लांचा वाद, त्याचबरोबर डोपिंगमध्ये नेमकं काय प्रकारची द्रव्य येतात, डोपिंगमध्ये कसे पकडले जातात किंवा डोपिंगमधून वाचायचं देखील शास्त्र कसं विकसित होत आहे, या सगळ्या मागचं षडयंत्र आणि त्याहीपेक्षा विनोद यादव यांनी त्याच्यावर टाकलेला प्रकाश. दुसरा सवाल असा आहे की याला जबाबदार कोण? एका ब्रेक नंतर चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पात्रा झी24 तास आपण पाहताय डोपिंगची यादवी या विषयावरची रंगलेली चर्चा आपण पाहताय. आपल्या सोबत नरसिंग यादव यांचे बंधू विनोद यादव, वीरेंद्र भंडारकर, काका पवार, धनंजय मोरे आणि सुनंदन लेले आहेत. काही काळ आपल्याबरोबर त्याचे प्रशिक्षक जगमाल सिंग हे देखील होते. जो दुसरा मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता आणि तो दुसरा मुद्दा आहे नरसिंगच्या डोपिंग प्रकरणाला जबाबदार कोण. नरसिंगच्या डोपिंग प्रकरणाला जबाबदार कोण? सुरुवात करूया धनंजय मोरे यांच्यापासून. डॉक्टर धनंजय मोरे, मला आता ब्रेकमध्ये अनेकांचे SMS आले, फोन आले आणि त्यांनी असं सांगितलं की हे खरं आहे का की 4 ॲनासिन घेतल्या तरी देखील तुम्ही डोपिंग टेस्टमध्ये पकडले जाऊ शकता. अशा प्रकारच्या अत्यंत कठीण आणि कडक आपल्याकडे डोपिंगच्या टेस्ट आहेत, हे खरं आहे का? हो, हे अगदी खरं आहे. आणि या संदर्भात जी औषधं घेतली जातात म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या रोगातून रोग बरा करण्यासाठी किंवा ट्रीटमेंट करता जी औषधं घेत असेल, यातली बरीचशी औषधं आहेत ही इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने बहिष्कृत किंवा बँड सबस्टन्स म्हणून घोषित केलेली आहेत. पण एखादी व्यक्ती जर त्या रोगावर एक इलाज म्हणून ती औषधं घेत असेल तर त्याच्यासाठी त्यांनी एक सोय ठेवलेली आहे की तुम्ही खेळ सुरू व्हायच्या आधी तुम्ही ज्या रोगातून जात आहात आणि ज्या औषधांमुळे तुमचे उपचार त्या औषधांची जर पूर्ण माहिती आणि त्याचा डोस हे जर तुम्ही ऑलिम्पिक कमिटीला कळवलं तर
औषधं घ्यायला तुम्हाला परवानगी दिली जाते. याच्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जवळजवळ सगळीच औषधं तशी बघायला गेली तर एका विशिष्ट मर्यादेपलीकडे तुमच्या शरीरात आढळून आली तर मात्र ते त्या खेळाडूकरता थोडं महागात पडू शकतं. कारण तुम्ही समजा माझं डोकं दुखतं किंवा मला ताप आला आहे म्हणून मी क्रोसिन किंवा ॲनासिन किंवा तुम्ही जसं म्हणाल पॅरासिटामॉल गोळी घेतली तर एका गोळीमुळे माझा परफॉर्मन्स वाढणार नाही आहे. आणि त्यामुळे परफॉर्मन्स वाढण्याकरता ज्या प्रमाणात तुम्हाला ही औषधं घेतली जातात त्या प्रमाणामध्ये ती औषधं तुमच्या शरीरात मिळाली नाही पाहिजेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही सगळ्यांनी कोणी ज्या खेळाडूंनी सुद्धा जर इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीची साईट बघितली तर त्यामध्ये काही औषधं जी आहेत ती औषधं तुम्हाला वर्षभर कुठल्याही परिस्थितीत त्या खेळाडूच्या शरीरात सापडलेली चालत नाहीत. काही औषधं जी आहेत ती फक्त स्पर्धेदरम्यान तुमच्या शरीरात मिळाली नाही पाहिजेत. याचा अर्थ काही औषधं वर्षभर घ्यायला तुम्हाला इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी परवानगी देते पण त्याची ही लेवल किंवा पातळी ही त्यांनी आखून दिलेल्या पातळीच्या खालीच ती तुमची मिळाली पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं की त्या घेतलेल्या औषधामुळे तुमचा स्पोर्ट्समधला परफॉर्मन्स किंवा कामगिरी ही सुधारली पाहिजे किंवा ती सुधारण्यासारखं त्या केमिकलमध्ये काही ना काही असलं पाहिजे गुणधर्म की ज्यामुळे तुमची स्पोर्ट्समधले मला हाच एक प्रश्न आहे की अनेकदा वेट लिफ्टर्स किंवा ॲथलीट्स असतील ते वेट लिफ्टर्स आणि ॲथलीट्स अशा प्रकारच्या डोपिंग टेस्टमध्ये फेल होताना किंवा अडकलेले आम्हाला आढळतात. अर्थात टेनिसमध्ये पण हे घडलं आहे. अगदी आंद्रे अगॅसी मारिया शारापोवापासून सगळे याच्यात अडकलेले आहेत. परंतु वेट लिफ्टर्स आणि ॲथलीट्स जिथे तुमचा स्टॅमिना तुमचा दमसास तुमची ताकद महत्त्वाची असते परंतु क्रिकेटसारख्या खेळामध्ये की जिकडे तुमच्या स्टॅमिनाबरोबर महत्त्व असतं ते तुमच्या आर्टला जिथे आर्टला खेळातल्या महत्त्व आहे तिकडे अशा प्रकारचे डोपिंग केसेस कमी होतात असं आहे का डॉक्टर? नाही याच्यामध्ये मी एक थोडा गैरसमज सगळ्यांचा दूर करू इच्छितो की जनरली ॲनाबॉलिक स्टेरॉइड्स ही ताकद दमछाक वाढवायला घेतली जातात हे खरं आहे. पण याच्याबरोबरच इतर काही औषधं अशी आहेत की ज्या खेळांमध्ये ताकद किंवा दमछाक विशेष महत्त्वाची नसते. एक उदाहरण देतो तुम्हाला. शूटिंगमध्ये तुमचा हात स्थिर राहणं ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. तुमच्या छातीचे ठोके आणि तुमच्या श्वासाचा वेग याच्यात तुमचा हात हलतो. आता तुमचा हात थोडा जरी हल्ला श्वास घेताना तरी तुमचा तिकडे नेम चुकू शकतो आणि याकरता विशिष्ट औषधं घेतली जातात की ज्यामुळे तुमचा श्वासाचा वेग आणि ब्लड प्रेशर आणि हार्टचा रेट कमी होतो. याचा शूटरला फायदा होतो. आता या औषधांमुळे तुमची ताकद किंवा स्टॅमिना अजिबात वाढत नाही आणि त्यामुळे आज हे म्हणणं अत्यंत म्हणजे मी म्हणेन की इट विल बी अन अंडरस्टेटमेंट की तुम्ही जर म्हणाल की फक्त ताकदीच्या खेळांमध्ये ड्रग्सचा वापर होतो तर ते अत्यंत चुकीचं आहे. जवळजवळ प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक खेळामध्ये ही कीड लागलेली आहे आणि प्रत्येक औषधाचा आपल्या खेळाकरता पॉझिटिव्ह उपयोग काय काय करता येईल हे शोधून प्रत्येक खेळाडू त्या औषधांचं सेवन करतो. मला एक सांगा की मागचं जे ऑलिम्पिक झालं लंडन ऑलिम्पिक त्या लंडन ऑलिम्पिकमध्ये चीननी ॲथलेटिक्स आणि अशा स्पर्धा मिळून 88 गोल्ड मेडल मिळवली. म्हणजे असं म्हणायचं का की चीनी खेळाडूंना डोपिंग टेस्ट चुकवायची कला किंवा शास्त्र अवगत झालेलं आहे. कारण प्रत्येक खेळाडू काही ना काहीतरी स्वरूपामध्ये सप्लिमेंट्स घेत असतो फक्त डोपिंगमध्ये पकडलं जात नाहीत एवढं आहे का? म्हणजे चीननी ती कला आत्मसात केली. हे मग हो आता याच्यामध्ये फक्त चीनबद्दलच आपण बोलणं संयुक्तिक होणार नाही तर इतरही अन्य देश अमेरिकापासून इंग्लंड कॅनडा ऑस्ट्रेलिया सगळे देश ज्यांनी पदकं जिंकलेली आहेत त्या प्रत्येक देशामध्ये किंवा त्या खेळाडूला व्यक्तिगतरित्या ही माहिती किंवा हे ज्ञान करून देण्यात आलेलं आहे त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडून किंवा काही देशांमध्ये सरकारकडून ही मदत पुरवली जाते. आणि त्याच्यामुळे हे म्हणणं आपण संयुक्तिक होईल की जसं मी मगाशी म्हणालो की जे पकडले गेले नाहीत त्यांनी या उत्तेजक द्रव्याचं सेवन केलेलंच नाही असं आपण म्हणू शकत नाही. आता फक्त ते त्या चाचणीत पकडले गेले नाहीत किंवा उत्तेजक घेतल्याचं सिद्ध झालं नाही इतकं आपण म्हणू शकतो. कोणी घेतले आणि कोणी नाही याच्यात कदाचित पुढे टेस्ट अधिक डेव्हलप होतील. कारण मी जसं म्हणालो की ज्या टेस्टमध्ये मिळणार नाहीत अशी स्टेरॉइड्स किंवा अशी उत्तेजक द्रव्य ही वारंवार शोधून काढली जातात आणि ती घेऊन जर एखादा खेळाडू स्पर्धेत उतरला तर ते त्यावेळच्या घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांमधून तो निगेटिव्ह बाहेर येऊ शकतो. पुढे नंतर त्या उत्तेजक द्रव्यांचा जेव्हा शोध लागलेला कळतो तेव्हा मग त्या टेस्ट जास्त विकसित होतात डेव्हलप होतात आणि पुढच्या वेळेला ते अजून कडक होतात. म्हणूनच जी यादी वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाते ती दिवसागणिक वाढत चाललेली आहे. कारण नवीन औषधं खेळाडू आणि त्यांच्या मागे असलेली जी टीम असते त्याच्यामध्ये काही शास्त्रज्ञ येतात सुरंदन लेले काय सांगा सगळे शोधून काढतात. सुरंदनजी
मला 3 उदाहरणं द्यायची आहेत, पण डॉक्टर मला प्रॉमिस करा की तुम्ही हसणार नाहीत. पहिलं उदाहरण असं आहे की चीनच्या खेळाडूंना एका विशिष्ट प्रकारच्या कासवाची अंडी खायला घातली जातात की जी लॉंग डिस्टन्स रनरच्यासाठी चांगली ठरतात. हे झालं एक उदाहरण. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर का मुन्शियारीच्या भागामध्ये हिमाचल प्रदेशमध्ये गेलात तर तिथं तुम्हाला गावच्या गावं ग्लेशियरवरती मे महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये गेलेली दिसतात. का तर तिथे किरा घास नावाचा किडा मिळतो जो ग्लेशियर वितळू लागल्यानंतरच्याच दिवसामध्ये येतो. हा किडा 15 लाख रुपये किलो भावानी चीनी लोक विकत घेतात. मला नाही वाटत ते त्याची भाजी करत असतील, काहीतरी त्याच्या मागे तंत्र असेल. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला कदाचित हास्यास्पद वाटेल, मागच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सगळे शॉर्ट डिस्टन्स रनर्स हे आपल्या शर्यतीच्या अगोदर 10 मिनिटं बीटरूट खायचे, उकडलेलं बीटरूट खायचे की ज्याच्यातनं त्वरित तुम्हाला ऑक्सिजन मिळू शकतो. त्यामुळे जे डॉक्टर म्हणाले ते अत्यंत खरं आहे की तुम्ही कशा पद्धतीने घेतलं पाहिजे. तुम्ही पकडला गेला तरच चोर, नाहीतर तुम्ही व्यवस्थित चांगले खेळाडू. काका पवार, तुम्ही ऐकलंत की आता तंत्रज्ञान किती पुढे गेलेलं आहे. असे अनेक डोपिंग टेस्ट चुकवण्याचे देखील मार्ग आलेले आहेत. परंतु आता या क्षणाचा सर्वात मोठा सवाल आहे तो म्हणजे डोपिंग टेस्टमध्ये पकडलं गेल्यानंतर उद्या या देशामध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल ते नरसिंग यादव प्रकरणात काय निकाल लागणार याच्यावर. आपण काय अपेक्षा करताय? अशा प्रकारे खेळाडूला पाठवता येणार आहे का आपल्याला आणि त्याच्यात आपल्या देशाची जास्त नाचक्की होणार नाही का? काय सांगाल आपण? आपल्या देशाची नाचक्कीच आहेच. आपल्या देशाचं तर ड्रुपिंग घेतो, ज्या वक्ताला त्याच्या शरीरामध्ये ड्रुपिंग मिळते त्याच्यामध्ये एक असं आहे की वर्ल्ड फेडरेशन, वर्ल्ड रेसलिंग आणि आपले भारत रेसलिंग असोसिएशन ह्यांच्यामध्ये आणि नाडा ही गव्हर्नमेंटच्या एक संस्था नाहीत आहे मोठ्या. त्याने आता त्याच्या ह्याच्यावर किती परिमाण त्याने आता त्याच्यामध्ये कसं घातलं आणि कसं खाल्लं हा प्रश्न त्याच्यात निर्मितीत झालेला आहे. आता ते म्हणतो मी घेतलंच नाही. सुरूपासून त्यांनी गवाही स्वतःची दिलेलीच आहे की मी एकही त्याच्यामध्ये काहीही खाल्लेलं नाही. मग आता हा दोष कुणाला द्यायचा? तर त्याच्यामध्ये सर्व कोच होते, त्याचे सर्व पाठीराखे फक्त 5 ते 10 मुलं होते फक्त कॅम्पमध्ये. तुम्ही नजर ठेवायला पाहिजे होती. आज त्याचं फार मोठं नुकसान आहे. आपण आज त्यांनी जरी इमानदारीने सांगितलं मी घेतलंच नाही, पण त्यांनी काय पापच नाही केलं. आपण जरी कमिटी ठेवली, आज मग नाडा आली, नाडा वर्ल्ड रेसलिंग असोसिएशनच्या ह्याच्यामध्ये त्याचं लेटर जाणार, त्याची नाडा सांगणार की त्याच्या शरीरामध्ये आऊस गावले आम्हाला. मग नाडा काय म्हणणार? क्लिअरन्स नाहीच, आम्ही म्हणजे मेडलमधून आपण म्हणजे त्याला खेळू शकत नाही. ते वर्ल्ड लेवलचं संपूर्ण आलं. त्याच्यामुळं आज त्यांनी त्या बिचाऱ्याने त्याच्या कुणी टाकलं काय टाकलं? आता त्यांनी त्याला माहितीच नसेल ती दवाई कसली असते, सप्लिमेंटच त्याला माहिती नसेल की ह्या सप्लिमेंटमधलं काय खायला मिळतं ते. आता ते साधी सुधी दिली असेल त्यांची सप्लिमेंट असेल त्याच्या रूममध्ये, त्यांनी सांगतात कोण कुलूप लावून गेला असेल, कोण कुलूप तोडला असेल किंवा त्याच्या पाठीमागनं जाऊन त्याला येण्यासाठीच. आणि त्याच्या पाठीमागं इतका त्याच्या म्हणजे आज त्या मुलाला 3-4 वेळा ही चेकिंग झाली. कशासाठी एवढी चेकिंग? त्याने काय त्याच्या दिवशी होता का तो? आताच कशी एवढी स्पीड वाढवलं की ह्या 2-4 दिवसामध्येच तुम्हाला जाणार उद्याच्याला. आज त्याला सांगितलं योग्य प्रश्न आता उपस्थित केला है. विनोदला मी हाच प्रश्न विचारा. विनोद यादव, पिछले कई दिनों में उनकी 3-4 बार टेस्ट हुई. काका पवार का भी ये मानना है कि इतनी सारी टेस्ट क्यों कही गई? आपको क्या लगता है? हाँ सर, ये तो देख के पिछले 1 महीने के अंदर उनकी 3 बार ये टेस्ट हुई, तो इससे साफ साफ आता है कि उनको फंसाया गया है इस चीज़ में. पूरी तरह से एक साजिश रची गई थी और इसीलिए इतनी बार टेस्ट की गई. डोपिंग टेस्ट तिकडे जी होणार आहे त्याच्यात काय परिणाम होऊ शकतो की जर पाठवलं गेलं नाही तर काय संदेश जाणार आहे? हे बघा, आता उद्या जेव्हा नाडामध्ये त्याचं हे होईल इंट्रोगेशन किंवा मग त्याला बोलवण्यात आलं आहे, त्याच्या वेळेला आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की A आणि B सॅम्पलची टेस्ट झाली आहे. त्या दोन्ही सॅम्पलमध्ये त्याचं जे हे होतं ते पॉझिटिव्ह सापडलं आहे. या अंडर द गिवन सर्कमस्टन्सेस की कोणत्याही त्याच्या शरीरात जे अंश आहेत ते एका प्रमाणात जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्ती आहे. म्हणजे ही इज इनडायरेक्टली और डायरेक्टली ही इज नॉट एबल टू पार्टिसिपेट. आता उद्याचा जो दिवस आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्या दिवशी जे नाडाचे गव्हर्निंग बॉडी किंवा मग ऑफिशियल्स जेव्हा त्याला लिसन करण्यानंतर जेव्हा काही त्याच्यामधून दे कॅन ट्रेस आउट की काय करू शकतो काय नाही करू शकत त्याच्यावर विचार
विमर्श झाल्यावरच दे विल टेक ए डिसिजन. बट माझ्या मते की हे फ्युचर म्हणजे ही फक्त नर्सिंगचा आजचा प्रश्न नाही आहे. आता फ्युचरसाठी किती लोक स्पोर्ट्सकडे वळतील किंवा आज आपल्याला माहीतच आहे की भारताची जे हे आहे त्याच्यामध्ये यंग जनरेशनमध्ये लोक स्पोर्ट्सला प्रिफरन्स कमी देऊन राहिले. पहिल्याच्या याच्यात लोक यायचे खेळायचे आणि तेव्हा हे डोपिंग आणि हे सगळं नव्हतं. पण आता हे सगळं वाढल्यावर आता असे प्रकरण झाल्यावर स्पोर्ट्समध्ये किती लोक येण्याची इच्छुक राहतील. फ्युचर जनरेशन निर्माण होऊ शकतं. हाच प्रश्न घेऊन मी दोघांकडे जाणार आहे आणि सर्वात प्रथम जातो मी डॉक्टर धनंजय मोरे यांच्याकडे. डॉक्टर धनंजय मोरे, जे झालंय हे सगळं फक्त आपणच पाहतो असं नाही, तर आंतरराष्ट्रीय मीडिया जसं बघतोय तसंच स्पोर्ट्समध्ये करिअर करू इच्छिणारी किंवा आपल्या मुलाला नरसिंग यादव बनवू इच्छिणारी, आपल्या मुलाला सायना नेहवाल बनवू इच्छिणारी अशी शेकडो हजारो कुटुंब हे बघतायत. त्यांच्या मानसिकतेवर किंवा क्रीडा प्रेमावर याचा काय परिणाम होणार आहे असं वाटतं आपल्या? धनंजय मोरे. नाही, नक्कीच यामध्ये मुळातच आपल्या देशामध्ये स्पोर्ट्स कल्चर आपण जे म्हणतो ते मुळातच कमी आहे. आणि याच्यामध्ये स्पोर्ट्समध्ये करिअर करून पुढे आपल्याला खास करून म्हणजे ज्याला आपण आर्थिक फायदा जो म्हणतो तो काही विशिष्ट खेळांमध्ये मिळत असल्यामुळे इतर खेळांमध्ये जाण्याचा किंवा त्यांना आपल्या पाल्यांना तिथे घालण्याचा पालकांचा ओढा थोडा कमीच आहे. अशा गोष्टी ह्या कुठल्याही क्रीडा क्षेत्रासाठी नक्कीच घातक आहेत किंवा आपण ज्याला म्हणू की थोडं निगेटिव्ह स्वरूपाचे आहेत, हे खरं आहे. पण मला असं वाटत नाही की फक्त भारतीय खेळाडू पकडले गेलेले आहेत. जवळजवळ प्रत्येक देशाला हा कुठे ना कुठे काळिमा किंवा कलंक लागलेलाच आहे कुठल्या ना कुठल्या खेळाडूच्या स्वरूपात. आता यातून मुख्यत्वे आपल्याला मार्ग काय काढता येईल याचा माझ्या मते सगळ्या तज्ज्ञांनी योग्य तो विचार केला पाहिजे आणि त्यात सरकारच्या पाठिंब्याची अतिशय तीव्र गरज आहे की पॉलिटिकल विल पॉवर असेल तर याच्यातून आपल्याला चांगला मार्ग काढता येईल. एक उदाहरण फक्त देतो की आपल्या वेगवेगळ्या ज्या कॅम्प्स असतात त्याच्यामध्ये स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशालिस्ट डॉक्टर हे त्या पॅनलवर किती असतात हे मला माहिती नाही. त्याची मला योग्य त्या अधिकाऱ्याने माहिती दिली तर बरं होईल. ज्यांना या सर्व बँड सबस्टन्सची पूर्ण माहिती आहे आणि ते कशा कशातून मिळू शकतात असे ज्ञान असलेले किती लोक या पॅनलवर किंवा कोचिंग टीममध्ये असतात. आता असे बरेच लोक बाहेर तुम्हाला मिळू शकतात पण जे कदाचित त्या पॅनलवर घेतले जात नाहीत. जरी भारतामध्ये अशा क्रीडा वैद्यकशास्त्रातल्या तज्ज्ञांची किंवा आहार तज्ज्ञांची तशी संख्या कमी असली तरी आजही आपल्याकडे हे स्वतःचा खाजगी स्वतंत्र व्यवसाय करणारे खूप तज्ज्ञ आज उपलब्ध आहेत. अशांची टेक्निकल हेल्प नेहमी पडणारा गरज आहे की अत्यंत बरोबर आहे. त्या टीममध्ये काय सांगाल आपण? अशा टीममध्ये असे क्रीडा वैद्यक तज्ज्ञ आपल्याला गरज आहे. नाही, डॉक्टर साहेबांना मी खूप जवळून ओळखतो आणि मला एवढंच सांगायचं आहे की आज गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन लाईक नाडा, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्पोर्ट्स डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्पोर्ट्स डिपार्टमेंट म्हणजे कोणते गव्हर्नमेंट डिपार्टमेंट त्याच्यासाठी खूप काम करून राहिले, खूप पैसा त्याच्यासाठी स्पोर्ट्स प्रमोशनसाठी स्पोर्ट्स डेव्हलपमेंटसाठी देऊन राहिले. बट मेन कन्सर्न आमचा आहे की जे फेडरेशन्स आहे, जे असोसिएशन आहे, जिथे इंटरनल इनफायटिंग चालू आहे, जिथे स्वतःमध्ये प्रॉब्लेम झाला, हा जो प्रॉब्लेम आज उभा राहिला आहे त्याच्यामध्ये इट इज ए प्रोफेशनल रायव्हलरी, दॅट इज ए प्रोफेशनल जेलसी और यू कॅन से द हा त्या दोघांमधला वाद आहे. एक शेवटचा प्रश्न घेऊन जातो सुरंदन लेले. वेळेची मर्यादा लक्षात घेता सुरंदन लेले, जसं लोढा कमिटीने क्रिकेट स्वच्छ करायचं ठरवलं तसंच आता रेसलिंग असेल, वेट लिफ्टिंग असेल, ॲथलेटिक्स असेल, हे शुद्ध करायला आम्हाला एका लोढा कमिटीची गरज आहे असं वाटत नाही का आपल्याला? पुढच्याला ठेच मागचा शहाणा डॉक्टर असं मराठीत म्हणलं गेलंय ते उगाच नाही. ह्याच्यातनं खेळाडूंनी पहिल्यांदा सर्वात मोठं शिकायला पाहिजे. कारण सर्वात घर कोणाचं जळतं तर त्यांचं जळतं. हे सगळे नंतरचे अधिकारी असू देत, कोचेस असू देत, हे नाही म्हणलं तरी बाहेरनं बघत असतात. जे मन जळतं ते खेळाडूचं जळतं. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा हुशार व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रकरणातनं लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही कोणावरतीही त्या काळात विश्वास ठेवला नाही पाहिजे. दुर्दैवाने ही गोष्ट सांगावीशी वाटते, परंतु तुम्ही इतकं व्हिजिलंट राहिलं पाहिजे, इतकं सुरक्षित राहिलं पाहिजे की तुमचं ध्येयापासून तुम्हाला कुणी लांब करता कामा नये आणि त्याच्या भोवतीची तटबंदी तुम्ही उभारली पाहिजे.
प्रेक्षको, डोपिंगवरची यादवी या विषयावरची काहीशी गंभीर चर्चा आपण पाहिलीत, कारण विषय अत्यंत गंभीर आहे. रिओ ऑलिम्पिकच्या ऐन तोंडावर नरसिंग यादव यांच्यासारख्या अत्यंत प्रॉमिसिंग महाराष्ट्राच्या कुस्तीपटूला एका षडयंत्रात फसवण्यात आलं, यावर अख्ख्या पॅनलचं एकमत झालं. महाराष्ट्र विरुद्ध हरियाणा आणि पैलवानांमधला हा वाद आहे. या षडयंत्राचा केंद्रबिंदू सोनीपतमध्ये आहे असं नरसिंगचे बंधू विनोद यादव यांनी ठासून सांगितलं. तर हे सगळं कुणी आणि का केलं याची चौकशी सुरू असल्याची माहिती साईचे वीरेंद्र भांडारकर यांनी दिली. नरसिंगच्या जेवणात आणि प्रोटीनमध्ये उत्तेजक द्रव्य मिसळणाऱ्याला लवकरच अटक होईल अशी आशा त्याचे प्रशिक्षक जगमल सिंग यांनी व्यक्त केली. तर 5 खेळाडूंच्या कॅम्पमध्ये कोण कोण येतं कोण येत नाही याची डोळ्यात तेल घालून काळजी घेण्याची जबाबदारी प्रशिक्षकांची होती. ती त्यांनी का बरं पार पाडली नाही? महाराष्ट्राऐवजी हरियाणात का काम घेतला? असे बोचरे सवाल माजी कुस्तीपटू काका पवार यांनी केले. 4 वर्ष घाम नव्हे तर अक्षरशः रक्त गाळून मेहनत करणारा नरसिंग यादवच्या पाठीत एक प्रकारे खंजीर खुपसला गेलाय. यामागे सुशील कुमार नसला तरी त्याच्या मित्रांपैकी कोणीतरी असू शकतो का, अशी शंका देखील सुनंदन लेले यांनी व्यक्त केली. जगभरातले सगळेच खेळाडू उत्तेजक द्रव्य घेतात, पण डोपिंग चाचणीत सापडू नये यासाठी ते आणि त्यांचे प्रशिक्षक कशी काळजी घेतात हे धनंजय मोरे यांनी आज आपल्या सगळ्यांना समजावून सांगितलं. डोपिंगचा हा चोर पोलिसाचा खेळ वर्षानुवर्ष सुरू आहे. सध्याची खेळातली स्पर्धा पाहता तो थांबणं अत्यंत कठीण आहे. प्रेक्षको, डोपिंग सारख्या वादामुळे खेळाडूच्या मानसिकतेवर परिणाम होतो. त्याहीपेक्षा जे क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छितात त्यांच्या मनाची चलबिचल जास्त चिंताजनक आहे. क्रीडा क्षेत्रासाठी सरकार खूप काही करू इच्छित आहे, पण अशा वादामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा डागाळते. डोपिंग सारख्या घातक आणि अनिष्ट प्रथा क्रीडा विश्वात शिरकाव करतायत. डोपिंगचा विषय हा केवळ एका नरसिंगपुरता मर्यादित नाही, अवघ्या क्रीडा विश्वाला लागलेलं हे सर्वात मोठं ग्रहण आहे. प्रेक्षको, खेळ शिकवता येतो पण खिलाडू वृत्ती शिकवता येत नाही. स्पोर्ट्स सिखाने को आता है, स्पोर्ट्समन स्पिरिट नाही आता. क्रिकेटला फिक्सिंगने ग्रासलं होतं, त्या न्यायमूर्ती लोढा आले, त्यांनी साफसफाई केली. आता डोपिंगच्या वादात अडकलेल्या कुस्तीलाही साफसूफ करण्यासाठी एका आणखीन अशाच निस्पृह लोढा न्यायाधीशाची गरज आहे, एवढंच खरं. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.